तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापाशी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, तो म्हणजे राज्यसेवा मुख्यचा अभ्यासक्रम. आता 31 मे 2026ला राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला. त्या पूर्वच्या पेपर नंतर आपण जे काही कट ऑफ आहे त्या कट ऑफचं प्रिडिक्शन दिलेलं आहे किंवा अंदाज दिलेला आहे. आता अंदाज दिलेला आहे, तुम्ही मेन्सला तयारीला लागलेला आहात. मग आता या मेन्स म्हणजे मुख्यचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस कसा राहणार आहे तो अगोदर समजून घ्या. आता जे काही राज्यसेवा मुख्यचे पेपर आहेत ते पहिले 2 पेपर असतात. ते 2 हे भाषेच्या संबंधित, पहिला असतो मराठी आणि दुसरा असतो इंग्लिश. हे 2 एक क्वालिफाय किंवा अर्हताकारी म्हणजे फक्त पासिंगचे विषय असतात. त्यानंतर तिसरा पेपर हा जो आपला निबंधाचा असतो आणि त्यानंतर GS4 असे GS4 विषय असतात, ते 250 मार्काचे. आणि त्यानंतर जे वैकल्पिक विषय आहेत म्हणजे आपले ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते 2 आहेत. सब्जेक्ट एकच निवडायचा आहे पण पेपर 2 होणार बघा. ठीक आहे, असे मिळून जे पूर्ण पेपर आहेत ते 9 पेपर आहेत, लँग्वेज सोडता. ठीक आहे, मग त्या प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा म्हणजेच 250 गुणांचा पेपर आहे तो. आणि असे जे 7 पेपर आहेत त्या 7 पेपर म्हणजेच 1750 गुणांची हे पेपर मेन्सचे पेपर होत असतात बघा. आणि त्यानंतर जी मुलाखत असते, मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी देखील असं म्हणलं जातं, जी तुमची जी काही तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते चाचणी करण्यासाठी ही मुलाखत घेतली जाते. आणि ती असते 275 गुणासाठी. ते 1775 गुण आणि हे 275 गुण. ते सॉरी हा बरोबर 1750 गुण आणि हे 275 गुण, असे एकूण 2075 गुणांची पूर्णतः आपली राज्यसेवेची शेवटी कट ऑफ लागत असतो. ठीक आहे, समजलं व्यवस्थित. पहिला कोणता आहे की जे काही मेन्सचे सिलेबस आहे तो सिलेबस कोणता, किती मार्काचा आहे 1750 आणि मुलाखत आहे 275 मार्काची. अशी एकूण किती मार्काचा कट ऑफ लागत असतो तो 2075 मार्कांचा ह्याच्या काही शेवटचा कट ऑफ लागत असतो. ठीक आहे, आता पहिला पेपर जो कोणता आहे ते आपण समजून घेऊया. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. आता पहिला पेपर आहे बघा ही मराठीचा. ठीक आहे, आता पहिला पेपर मराठीचा आहे. आता या मराठीला किती गुण दिलेले आहेत तर 300 गुण दिलेले आहेत. त्यानंतर वेळ किती असतो तर 3 तासांचा वेळ असतो. ठीक आहे, आता 300 गुण म्हणलं 3 तासाचा वेळ हा असतो. ठीक आहे, पण तिथे देखील तो पुरत नाही. आणि हा कसा आहे एक पासिंग स्वरूप. ठीक आहे, म्हणजे क्वालिफाईंग करायचं आहे त्याला फक्त आपल्याला किती 25%. आता हे 300 चे 25% होतील, किती होतील कोणी सांगू शकेल? 300 चे 25%. ठीक आहे, 25×75 म्हणजे 75 मार्क तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये हे पासिंग साठी घ्यावे लागणार. ठीक आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत ते समजून घ्या. आता दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करायचं आहे. जे परिच्छेद दिलेले असतील किंवा जे आपल्या भाषेमध्ये पॅसेज सहसा आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये पॅसेज, तर त्याचं आकलन करायचं आहे. त्याच्यावर प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर संक्षिप्त लेखन जे आहे ते देखील आहे. परिपाठ आणि शब्दसंग्रह आहे. त्यानंतर लघु निबंध आहे, एक छोटासा निबंध देखील तुम्हाला लिहायचा आहे त्यामध्ये. आणि अनुवाद आहे. आता अनुवाद म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट म्हणतो, जे मराठीतून इंग्लिशमध्ये असेल आणि इंग्लिशमधून मराठीत असेल, दोन्ही विषयाचं हे ट्रान्सलेशन किंवा अनुवाद तुम्हाला करायचा असतो. ठीक आहे, हा आहे पहिला मराठीचा. त्यानंतर दुसरा पेपर आहे 300 गुणांसाठी, तो असतो इंग्रजीचा. याला पण 3 तासाचा वेळ असतो आणि हा देखील 25% नी तुम्हाला पास करावा लागतो, म्हणजे क्वालिफाईंग नेचरचा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 मुद्दे आहेत महत्वाचे. ते पहिला आहे जे दिलेल्या परिच्छेदाचे जे आकलन आहे ते आकलन करायचं आहे पॅसेजचं. त्यानंतर संक्षिप्त लेखन देखील आहे. त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह. ठीक आहे, आणि शेवटचा आहे लघु निबंध. आणि जो अनुवाद आहे म्हणजे ट्रान्सलेशन आहे, ते ट्रान्सलेशन या इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्हाला दिलं जात नाही. ठीक आहे, आणि तिसरा पेपर आहे पुढचा, तो आहे आता हे जे काही क्वालिफाय पेपर व्हायचे आहेत ते 2च पेपर आहेत बघा, लँग्वेजचे पेपर्स. ठीक आहे, आणि जो तिसरा पेपर आहे इथून तुमची जे काही मार्क घेण्यासाठी तुमची धडपड चालू होते, तो तिसरा पेपर कोणता आहे निबंधाचा. निबंध तुम्हाला 250 मार्कासाठी हा निबंध लिहायचा असतो, म्हणजेच काय इसे लिहायचा असतो. ठीक आहे, हा आहे तिसरा पेपर. आता तिसरा पेपर झाल्यानंतर पुढे आता पुढचं पेपर आहेत
पेपर 4, पेपर 5, पेपर 6, पेपर 7 असे हे पेपर 4 आहेत जे जीएसच्या संबंधात, म्हणजे त्याला मराठीमध्ये सामान्य अध्ययन असं म्हणलं जातं बघा. ठीक आहे. आता हा GS4 जो आहे, सॉरी पेपर 4 जो आहे त्यालाच आपण GS1 असं म्हणतो बघा. तो आहे भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल आणि त्यासोबतच हे जे काही इतिहास आहेत, भूगोल आहेत ते विशेष महाराष्ट्रासोबत किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त भारांश केलेला आहे, असं महाराष्ट्रामध्ये ज्याला जास्त वेटेज आहे अशा पद्धतीने भूगोल, इतिहास, संस्कृती आणि भारतीय वारसा ते असेल असा आहे कोणता आहे पेपर 4 म्हणजेच GS1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे पेपर 5 म्हणजेच पेपर 5वा 250 गुणांचा. आता हा जो काही टायमिंग आहे तो 300 मार्काचाच आहे प्रत्येक इथून पुढे प्रत्येक पेपरला. ठीक आहे. सॉरी 3 तासाचा वेळ असतो. ठीक आहे. आता 250 मार्कासाठी दुसरा जो GS2 आहे तो आहे प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह म्हणजेच महाराष्ट्राचा भरपूर वाटा त्या प्रश्नांमध्ये असेल हे दिलेलं आहे. त्यानंतर पेपर 6वा हा देखील 250 मार्कासाठी आहे. GS3 म्हणून ओळखला जातो आपण. त्यामध्ये तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जैवविविधता असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, पर्यावरण असेल, इन्व्हायरमेंट, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन असेल आणि ते महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह. ठीक आहे. आणि पुढचा पेपर आहे GS4 म्हणून ओळखला जातो त्याला. तो आहे 250 मार्काचा. तो आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. म्हणजेच जो आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता बघा, मॉरॅलिटी आणि इथिक्स, जो फरक आहे तो आहे इथिक्स किंवा GS4 चा जो आहे तो आहे इथिक्स किंवा मॉरॅलिटी. ठीक आहे. असे हे GSचे चार पेपर आपल्याला खूप महत्वाचे आणि मार्क घेण्यासारखे आहेत बघा.